नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजची तारीख आहे 10/10/2025. आज आमच्यासाठी स्पेशल दिवस आहे, कारण आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर मी माझ्या बायकोसाठी एक गिफ्ट घेतले. स्पेशल गिफ्ट आहे. बायकोला अजून सांगितलं नाही, पण सांगायला लागेल. तिच्याशिवाय ते काही म्हणजे होणारच नाही, तिला ते दाखवायलाच लागेल. तर तुम्ही बघा काय गिफ्ट देतोय आणि आजचा दिवस कसा जातोय ते तुम्हाला मी दाखवतोय. तर नक्की बघा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो. चला तर माझ्या जोडीला. तर मित्रांनो, फायनली आता माझी तयारी झाली आहे. पोरी शाळेतले येणार होते म्हणून थोडा वेळ थांबलेलो, पण आता निघालोय आम्ही. इथं आमची तयारी तर सगळ्यांची झाली आहे. आता चाललोय आम्ही गिफ्ट आणायला. काय गिफ्ट आहे ते तुम्ही बघा. तर आम्ही आता निघतोय थोड्या वेळात, तर तुम्हाला गिफ्ट समजेल आमचं काय आहे काय नाही. तर फायनली मित्रांनो, आता आम्ही निघालोय आमचा गिफ्ट आणण्यासाठी. तर तुम्ही पण चला आमच्या जोडीला. बघा आम्ही चालले आहे ना. मेन योगेश शेटच्या मी गाडी घेतली आज, काय ना आता दुसरी गाडी आणायला याने म्हणजे माणसं नाहीत तेवढी आमची गाडी बिडी आणायला. तर मग चालले आम्ही आमचीच योगेश शेटची गाडी घेऊन. योगेश शेटला घेतली जोडीला आम्ही त्यासाठी. तर 2च मिनिटात आपण पोहोचू. काही जास्त लांब नाही आम्हाला जायचा, जवळच आहे. तर फायनली मित्रांनो, आपण आलेलो आहे आपल्या गिफ्टच्या जवळ. बघा जिथून आपण माझ्या बायकोला गिफ्ट घेणार आहे, माझ्या बायकोला, तिथे मी आलो आहे. बघा मॅडम आधीच येऊन बसले. ही बघा माझी पोर. आपले वस्तू बाहेर आहे. ही बघा. तर मित्रांनो, आता मी माझ्या बायकोला गाडी घेतलेली आहे ॲक्टिवा 125. ती पण टॉप मॉडेल घेतली. आणि तुम्हाला पण समजा कधी इकडून घ्यायच्या ते बापगावरून तुम्ही घेऊ शकता. हे बघा आपला मित्रच आहे, आपलं गावालाच आहे. वैभव शेठ, जगदीश शेठ यांचीच आहे शोरूम. दिशा मोटर्स म्हणून आहे. बाई लय खुश गाली गाली राहतात आमची. झाले माझ्या बायकोची एकदाची इच्छा पुरी झाली. तर मित्रांनो, तुम्हाला पण जर गाडी घ्यायची असेल तर तुम्ही नक्की या आमच्या दिशा मोटर्सला भेट द्या. तुम्हाला दाखवते बघा. दिशा मोटर्स बापगाव नाक्याच्या जरा पुढे पेट्रोल पंपाच्या जवळच आहे. इथे आपल्याला थोडंफार एक करून देतात पैशां पण, आणि बऱ्याच गोष्टी देतात आपल्याला त्याच्यामध्ये. तर नक्की या तुम्ही दिशा मोटर्सला आणि भेट द्या. का ही गाडी माझ्या बायकोची, म्हणजे माझी पण बायको खुश ना. हां, जाम खुश झाली बाई. अजून एक घ्यायची होती पण ती नको बोलते. आता गाडी घेतली होती, बस झालं, एकच बस झाला. तर माझ्या बायकोला गिफ्ट कसा वाटला? मस्त वाटला. तर आलो आता आपण मित्रांनो पेरे घेतला. गाडी नवीन घेतली म्हणजे पेरे घ्यायलाच लागतील ना, नाही तर लोक बॉम्ब मारतील. पेड गाडीची आमच्या पूजा चालू आहे. तिथे केली नाही आम्ही. घरी नेल्यावर बोलू काढू म्हणून आम्ही घरीच काही घेतली पूजा. मस्त लक्ष्मीच्या हातातून आमच्या पूजा काही घेतली. आमची लक्ष्मी आहे ती पण. तर मित्रांनो, कशी वाटली आमची गाडी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा नक्की. नारळ फोडायला घेतलेला आहे. गणपती बाप्पा मोरया. देवा चांगली चालू दे. आमची करिश्मा पेढ्याचा वाट बघते. पेढ्याची वाट बघते करिश्मा. नारळ किती वाजता फुटलाय गणपती बाप्पा. चतुर्थी आज. बोलू का नको ठेवायची नाही ना काही. तर नारळ दाखवा कसा फुटलाय, दाखवा. गणपती बाप्पा सारखा आकाराला मस्त. चतुर्थी पण आहे.
तर मित्रांनो, आमच्या घरामध्ये आता नवीन सदस्य आमचा आलेला आहे, न्यू मेंबर ॲड केलेला आहे मी आता. तर झाली पूजा. गाडीचा पेढा बाबा मला बाईचं पहिले गाडीचा पेढा पहिले मला दिले, बाई खुश झाले म्हणून दिले काही. आता माझ्या गाडीला हात नाही लावायचा. ये बघ, जो तेरी हो मेरी है, बस क्या. ए करिश्मा, मी तरीला बोललो जो तेरा आहे वो मेरा आहे ना. हात नाही लावता. आता मी कुठं पण जायचं असलं तर गाडी चालू करायची. चालवायला काय 7च्या स्पीडला चालवेल ती पहिल्यांदाच. आता नेतात लगेच तिला चालवायला. इथल्या सुरुवात करायची, सरळ निघा डायरेक्ट लाईनीन. पेढा. नमस्कार. चला तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये म्हणजे ब्लॉगमध्ये माझ्या कंटिन्यू राहा तुम्ही. पुढचा व्हिडिओ बघा, मस्त आहे. तर मित्रांनो, आता आमच्या घरच्या लक्ष्मी आहेत 2, शव्या आणि वीरा, यांच्या हातून आपण आता मागवी लवकर 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 घाण करेल बघ. आता असं लावा असा. हा लाव, हा लाव. बस झालं काढा. हा, तर आमच्या घरच्या लक्ष्मींच्या हातून आम्ही आता पूजा केली. ए राहू दे बाबा, आता बस झाला, राहू दे. चल बस बस बस, जा देऊ जा विरात जाऊ जा. तर मित्रांनो, मध्येच कोणतरी आहे ना, आमचे मेन जो तुळशीचा वृंदावन आहे ना, तो फोडलेला आहे बघा. तर आम्ही आता दुसरं आणले नवीन छोटासा तुळशीचा रोपटं लावायचे आपल्या. तुळशीचा हे त्या आयुष्यामध्ये कोणीतरी वाटतं दगड फेकली का फोडला, कशामध्ये काय समजलं नाही, पण त्याचा आखं तुकडं तुकडं घालतं आहे बघा तुळशीचा आमच्या. तर मग आता ही नवीन आणली. हा जो औषध दिसतो ना, हा तो आम्ही जिथून तुळस घेतली ना, ते नर्सरीवाल्याने त्याला औषध दिले त्यानं टाकायला, मग तो चांगले होईल. इथं दिलेलं आहे स्पायडर, मुंगी, उंदीर, मग लागत नाही असं. कॉकरोच, पाल, कीटकनाशक आहे. कीटकनाशक कीटकनाशक. काय असलं ते मस्त आपलं तसं बनवलं. पिशवी काढायला लागलं ना, पिशवी डायरेक्ट लागते याला ना ती काढी काढी. हां माती काढायला लागेल. माती काढायला लागेल कारण नाही माती चांगली. नाही ना, डायरेक्ट आपण टाकलं असतं तर झालं असतं. नाही एवढी राहणार. काय करू आता. चतुर्थीच्या दिवशी एक चांगलं काम पण केलं पाहिजे ना माणसाने, तो करीत घेतली आम्ही. हो ना, ती पण लाल मातीत आहे ना, याच्यामध्ये लाल मातीत आहे. आता पाणी आता जिथं आमची तुळस ठेवता आमची ती जागा बघा, आम्ही मस्त याला का लादी लावून केलेली. लांबो लांबो लांबो. हे माता आहे, गणपती बाप्पा कुठे पुढे. हे बघा आमचं तुळशी वृंदावन पुन्हा एकदा नव्याने एक फुटला, म्हणजे फुटला नाही कोणतरी फोडला तो. हे बघा, आणि हा नाता आणला. चतुर्थी दिवशी एक चांगलं काम आमच्या घरच्या लक्ष्मीच्या हातून. बाईलाच खुश, नवीन गाडी घेतली म्हणून बाईलाही खुश आहे. मित्रांनो, एक योगायोग म्हणजे आजचा दिवस लयच भारी आहे. तुम्हाला खरंच सांगता, आज आम्हाला बघा बिशी पण लागली 50,000ची. म्हणजे आम्ही आज गाडी पण घेतली, कॅशलाच घेतली, आणि आता आम्हाला 50,000 पण लागलं म्हणजे बिशीचं. तर आमचा दिवस अजून म्हणजे ॲनिव्हर्सरी आमची आणखीन भारी झाला आज वाटतं.
100% आज ॲनिव्हर्सरी लयच भारी 100%. लई खुश झाली बाई. 50,000 भेटले मला. तर हाय मित्रांनो, आज ॲनिव्हर्सरी पण आहे आणि चतुर्थी पण आहे, म्हणून आता आपण चाललोय टिटवाला गणपती दर्शनाला. तर माझ्या जोडीला बघा कोण करायचं. आमची वहिनी आहे, करिश्मा वहिनी आहे, आमची मिताली मॅडम आहे. पोरी गेल्या क्लासला, पोरी पण आल्या असत्या पण गेल्या दोघी पण क्लासला. परीक्षा चालू आहे ना म्हणून त्यांना नाही चालवल्या. तर मग आपण चाललोय आता टिटवाला गणपती दर्शनाला. चला तर तुम्हाला दाखवतोय बाप्पा, गणपती बाप्पा दाखवतोय तुम्हाला. चला माझ्या जोडीला. तर फायनली मित्रांनो आपण आता टिटवाल्यामध्ये पोहोचलोच. मंदिर 2च मिनिटं आहे, पोहोचू आपण आता. तर फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे गणपती मंदिराजवळ. जरा आज थोडीशी गर्दी वाटते, गाड्या तर रस्त्याला आहेत दिसतात. आमची गँग थांबले. मी गाडी तिकडे लांबच लावली जरा, कारण वापस पुढं गाडी फिरवताना आली तर प्रॉब्लेम होईल. ते बघा मंदिर रोड बघा. अंशू बा, अंशू उलट्या कर तू. अंशू आमचा उलट्या पण असं वाटतं. तर फायनली मित्रांनो आपण आलोय आता मंदिराजवळ. दर्शनाला बघा मित्रांनो गर्दी तर आहेच जरा. हा मंदिर जास्त पण नाही गर्दी वाटत, कारण इथून मधून सोडतात म्हणजे दर्शनाला जरा लाईन कमी आहे, पण लवकर दर्शन भेटेल आपल्याला. मित्रांनो इथे लिहिले बघा, आपली पादत्राणे आपल्या जबाबदारी ठेवणे. कारण कुठं पण आपण चपली उपली ठेवल्या की ते गेल्या गे ते जबाबदार नाही, त्यांचं बरोबर आहे. कधीपासून थोडा वेळ थांबल्या. इथं टाइमपास. इथं प्रिन्सी मॅडम आमच्या शायनिंग मारते ती बा. शायनिंग मारी प्रिन्सी मॅडम आलेली आहे आमची बटारी. कुठून चल चल चला या. तर फायनली मित्रांनो आता आपण चालूय दर्शनाला. तुम्हाला घेऊन चालतोय. चला माझ्या जोडीला. चाललोय आपण आता डायरेक्ट दर्शनाला. लाईन जरा कमी आहे मला असं वाटतं. हे आपला डायरेक्ट शॉर्टकट आहे. ती लोक तिकून चालले, त्यांना माहीत नाही वाटतं. आपण डायरेक्ट शॉर्टकटमध्ये. थोडीशी लाईन भेटली आपल्याला तशी, पण काही नाही. इथेच आहे मग. अजून जास्त 10 मिनिटं 10-15 मिनिटं जास्तीत जास्त. बाबू या प्रिन्सीच्या वय झाला टाइम. आम्ही आवराला दर्शन घेतलं आता प्रिन्सी बाबा. नानू आहे लादला. हा बघा मंदिराचं वेळापत्रक आहे बघा मित्रांनो. 5 ते 9 आरती वेळापत्रक पण आहे. तर फायनली मित्रांनो माझं दर्शन झाले. अजून मितालीच ही मागत आहेत. हे बघा हा गणपती बाप्पा. गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला घडवतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. कालू दर्शन घेतला तुम्ही? घेतला ना दर्शन तरी? आता कसं लोक बसलेत भरपूर. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आल्यावर इकडं आपल्या शंकर महादेवाचं दर्शन. ओम नमः शिवाय.
तर मित्रांनो आपला फायनली दर्शन एकदम मस्त झालेलं आहे. गर्दी होती पण आपल्याला काही टाईम नाही लागला. 5 मिनिटांत दर्शन झालं, 5 ते 10 मिनिटांत दर्शन झाला. आणि आपण आता निघालोय. प्रिन्सीचं तोंड बघ आमच्या शायनिंगवरती पेन्शन आमची. तर फायनली मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहे घरामध्ये. टिटवाल्याला गेलेलो गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर दर्शन वगैरे मस्त झाला आणि आता आलोय घरी. आणि आता पुढचा प्लॅन काय आहे ते मी त्याला विचारायला लागेल का जेवण घरी बनवणार आहे का हॉटेलला जायचं आहे. ती बोलली हॉटेलला जायचं तर हॉटेलला जाऊ. पण कल्याणमध्ये गेल्यावर आवाज काही येणार नाही आपल्या ब्लॉगचा. म्हणजे आवाज जास्त येणार नाही कारण गाड्यांचा आवाज जास्त असतं. तर म्हणून मी इथं माझ्या व्हिडिओचा एंड करतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि मी बायकोला दिलेलं गिफ्ट तुम्हाला आवडला की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. चला तर बाय मित्रांनो. जय शिवराय.